प्राण्यांचा वापर केला जातो बरं. की त्या व्यक्तीची काही इच्छा आहे का हे समजून घ्यायला. विशेष करून कावळ्याला मी जे स्पिरिट बॉडी म्हटलं त्याचं माणसापेक्षा जास्त ज्ञान असतं. त्याच्यामुळे ते इंडिकेशन घेणं आणि मग काही राहिलंय का, मग या व्यक्तीचं काय राहिलेलं असू शकतं, त्या अनुषंगाने ते बोलणं की मी ही गोष्ट करीन, ती गोष्ट करीन, ह्या गोष्टी मी बघते. आणि नंतर माझ्या एकदा वाचनातही आलेलं होतं, ह्याच्यावर संशोधन झालेलं आहे की एका माणसाने कावळ्यांना मोठ्या पिंजऱ्यातल्या ह्याला खायला घालायचं बर, आणि दुसऱ्या माणसाने मोठ्या जाळीमध्ये हँडलच्या त्या कावळ्यांना पकडून एका छोट्या पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवायचं. हे सलग महिनाभर केलं. मग थोडे दिवस या उपक्रमाला सुट्टी दिली. त्याच्यानंतर ती जी 2 माणसं होती त्यांना पूर्ण चेहरा आणि हे सगळं कव्हर करून त्या पिंजऱ्यांपाशी जायला सांगितलं. पॉलिग्राफ जे लावलेले होते त्याच्यावरचे रिझल्ट इतके भन्नाट होते की जे खायला घालायचा तो माणूस आल्यानंतर पॉलिग्राफच्या साईज वेगळ्या. त्या दिवशी त्यांनी काहीच केलं नव्हतं, पण ज्या अर्थी कावळ्यांनी या पद्धतीने रिॲक्शन दिली त्याच्या अर्थी कावळ्यांनी त्यांचा